छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकं मातीमोल झालेत. शेतकरी हवालदिल झाले तर दुसरीकडे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आमदारावर मीडियावरून टीका केल्यानं त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे सरपंच मंगेश साबळेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. बघूया काय आहे नेमकं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. सरपंच मंगेश साबळे आणि फुलंब्रीचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्यातील टीका आणि आरोपांचे आता राजकीय वादळात रूपांतर झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे हे मराठा आरक्षण आंदोलन आणि प्रशासनाविरोधातील हटके आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या साबळेंनी गावाला पाणी न मिळाल्यास साडी नेसून आंदोलन तसंच घरकुल योजनेसाठी युट्यूबवर भीक मागो आंदोलन केलं होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला होता. तर अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार असून त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी आहेत. नोव्हेंबर 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनुराधा चव्हाण यांनी 1,35,046 मतं मिळून काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांच्यावर 32,501 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. जिल्ह्यात सर्वाधिक मतानं त्या दुसऱ्या स्थानावर होत्या. हे त्यांच्या लोकप्रियतेचं स्पष्ट प्रतीक आहे. निवडणुकीनंतर झालेल्या नागरी सत्कारात त्यांनी सांगितलं होतं की आमदार झाल्यानंतर स्वतःमध्ये काहीही बदल होणार नाहीयेत. तुमची पहिली जी ताई होती तीच राहणार आहे, मात्र मतदारसंघाच्या विकासात नक्की बदल करणार. फुलंब्री हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या मतदारसंघातून अनेकदा विजय मिळवला. त्यानंतर आता अनुराधा चव्हाण या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. थोडक्यात सांगायचं तर अनुराधा चव्हाण या फुलंब्रीतील एक प्रभावशाली आणि लोकप्रिय भाजप आमदार आहेत. पण या प्रभावशाली आमदाराविरोधात सरपंच मंगेश साबळे यांनी थेट रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवली आहे आणि मग राजकारणानं वेगळंच वळण घेतलं. तर त्याचं झालं असं की मार्च महिन्यामध्ये फुलंब्री तालुक्यात अवकाळी पावसानं मोठा धुमाकूळ घातला. त्यामध्ये शेतातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, उभी पिकं सगळी मातीमोल झाली. शेतकरी हवालदिल झाले आणि त्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली. तर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आरोप केलाय की ही पाहणी निपक्षपातीपणे होत नसून केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शेतांना भेटी दिल्या जात आहेत. इतर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी दुजाभाव करतात. हा आरोप साबळे यांनी केवळ आपापसात केला नाही, त्यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत हे सांगितलंय आणि त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यानंतर मंगेश साबळे यांनी असे प्रश्न उपस्थित केले की भाजप कार्यकर्त्यांच्या शेतात पाहणी करतायत, मग बाकी शेतकऱ्यांचं काय? त्यांना न्याय मिळणार नाही का? आम्हाला सरपंच म्हणून लोकांनी निवडून दिलाय. लोकांचा आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही मागे हटणार नाहीत. या राज्यात हिटलरशाही आहे का? एक सरपंच आमदाराच्या कामावर प्रश्न विचारतो आणि लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातोय. हे लोकशाहीत चालणार नाही. तुम्ही आमदार आहात म्हणून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तुमच्याकडून जाब मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही आमदार कसे झालात? तुमचा पुतण्या जिल्हा परिषद सदस्य कसा झाला? याबद्दलही आम्हाला सगळं माहिती आहे आणि त्यावरही आम्ही बोलणार आहोत. आमदार अनुराधा चव्हाण आणि त्यांच्या पतीवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहे. आम्ही ते जनतेसमोर मांडणार आहोत, कारण जनतेला सत्य समजण्याचा हक्क आहे. साबळे यांच्या या आक्रमक भूमिकेनं फुलंब्री तालुक्यात राजकीय वातावरण एकदम तापलंय. शेतकऱ्यांनी साबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. मंगेश साबळे यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं वेळ न घालवता तातडीनं हालचाल केली आणि भाजपचे तालुका सरचिटणीस राजू तुपे यांनी वडोद बाजार पोलीस ठाण्यात आणि तहसील कार्यालयात सरपंच मंगेश साबळे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीत म्हटलं असं की 24 मार्चला दुपारी मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बोलताना आमदार अनुराधा चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली, शिवीगाळ करत धमकी दिली. या वक्तव्यामुळे समाजात गैरसमज पसरण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं तक्रारीत नमूद केलंय. या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी मंगळवारी 24 मार्चच्या रात्री मंगेश साबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतरही सरपंच मंगेश साबळे मागे हटले नाही. त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यामध्ये त्यांनी जय जवान जय किसान घोषणा देत सरपंच मंगेश साबळेनं हातात बांबू बांधून त्यावर पाट्या लावून त्यावर मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांसाठी बोललो, माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं लिहिलंय.
तर दुसऱ्या पाठीवर मग मी आमदार आणि आमदाराच्या पतीनं मिळून 4,000 कोटी आणि 250 कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांची चौकशी कधी करणार? कमरेला एका शेतकऱ्याचा पुतळा बांधून माझ्या पाठीवर शेतकऱ्यांचं ओझ आहे अशा घोषणा दिल्या आणि तीव्र शब्दात आमदार अनुराधा चव्हाण यांच्यावर आरोप करतात. तसंच साबळे यांनी रस्त्यावरील आंदोलनात म्हटलंय की फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आज उद्ध्वस्त झालाय. अवकाळी पावसानं पीक गेलं आणि आमदार काय करतायत? फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शेतांना भेट देत आहेत. त्यांनी पुन्हा म्हटलं की ही हिटलरशाही असून आम्ही हे खपवून घेणार नाही. शेतकऱ्याचा आवाज उठवल्यावर गुन्हा दाखल केला जातो, हे लोकशाहीला शोभत नाहीये. मंगेश साबळे विरुद्ध अनुराधा चव्हाण हा नवा राजकीय संघर्ष आता फुलंब्रीत चर्चेचा विषय बनलाय. तर एकीकडे अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालेला शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे सरपंच विरुद्ध आमदार हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय. मंगेश साबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण ते मागे हटले नाहीत. उलट त्यांनी रस्त्यावर उतरून आपला लढा अधिक आक्रमकपणे सुरू ठेवलाय. खरा प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांच्या नुकसानीची निपक्षपातीपणे पाहणी होणार का? त्यांना योग्य मोबदला मिळणार का? लोकशाहीत प्रश्न विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, मग तो सरपंच असो वा सामान्य माणूस. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेतं याकडे संपूर्ण फुलंब्री तालुक्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.